काश्मीरमधनं विशेष विमानाने काश्मीरमधले महाराष्ट्रातले काश्मीरमध्ये फिरायला गेलेले पर्यटक जे आहेत ते दाखल झालेले दोन दिवसांपूर्वीच पर्यटकांवरती दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला झालेला होता। आपल्यासोबत संपूर्ण कुटुंब आहे। तुम्ही कुठचे रहिवासी आहात आणि काश्मीरला कधी पर्यटनासाठी गेलेला होता आणि कोणत्या टूर्स ट्रॅव्हल्स एजन्सीच्या माध्यमातून गेलेला होता? आम्ही ठाण्याला राहतो। आम्ही पनवेलच्या निसर्ग पर्यटन मधून काश्मीरला गेलो। 21 तारीखला गेलो सकाळी आणि दुपारी दुसऱ्या दिवशी आम्ही पहलगामला गेलो आणि तिथेच सुरुवात 2:45च्या सुमारास हल्ला झाला। त्यावेळेला आम्ही तिथेच होतो। एन्जॉय करायचा पहिलाच दिवस होता। 2:45ला आम्ही गेलो तिथे, तेव्हा झालं आमच्या मुलीचा फोन आला की असं असं तिकडे काय झालंय का, बातम्यांमध्ये सांगतायत। म्हटलं आम्हाला इथे काय माहिती नाही अजून, त्याच्यानंतर आम्हाला मग कळलं। तर ज्या पहलगाममध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडली गोळीबारीची, दहशतवादी हल्ल्याची, त्यावेळेस तुम्ही तिथे उपस्थित होता का आणि तुमच्या ग्रुपचे काही कोणी सदस्य होते? आमच्या ग्रुपचे सदस्य 17 जण होते। ते घोड्याने गेले ना, तिथेच हे झालं। आम्ही गाड्या करून गेलेलो। त्याच्यामुळे मग थरारक अनुभव काय होता? खरं तर दहशतवादी हल्ला झाला, पोलिसांच्या मिलिटरीच्या कपड्यांमध्ये आलेले होते म्हणतात, खाकी वर्दीमध्ये, आणि अशातच ते आर्मीवाले होते की दहशतवादी हे ओळखण्यातच पर्यटकांची गफलत झाली? नाही, आम्ही घटनास्थळापासून आम्ही खूप लांब होतो, म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरावर होतो। त्यामुळे आम्ही स्वतःहून काय असं बघितलेलं नाहीये। आम्ही स्वतः असं काय बघितलेलं नाही, पण जे आमच्या ग्रुपमधल्या जे लोकांनी जे बघितलं ते आम्हाला जे सांगितलं तुम्हाला मी सांगितलं। तर तुमच्या ग्रुपमधलं कुणी मृत्युमुखी पडलेलं आहे का? हो, जे दिलीप देसले होते पनवेलचे ते मृत्युमुखी पडले आणि त्यांच्याबरोबर सुबोध पाटील जे होते ते त्यांना मानेला गोळी लागलेली आहे, ते ऍडमिट आहेत अजून। धर्म विचारून मारलं गेलं असं म्हटलं जात आहे, यामध्ये काही सत्यता आहे का? हो, त्यांची मिसेस आमच्या बरोबरच होती, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला धर्म विचारला तर तिने मुसलमान म्हणून सांगितलं, तर बोलले आम्हाला त्याचा पुरावा काय? मग कुराण आणि लगेच तिच्या समोरच गोळी मारली। पॅन्ट वगैरे काढायला सांगितलेली पुरुषांची आणि त्यानंतर कलमा वाचायला सांगितलं। ते दुसऱ्या ग्रुपचे होते ना, त्यांना ते पॅन्टीज वगैरे आम्हाला काय माहित नाही, पण आमच्या ज्या बरोबर होत्या ना, माणिक सुबोध पाटलांच्या मिसेस, त्यांना सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात का? ती म्हणाली नाही, आम्ही मुसलमान आहोत। कशावरून ओळखायचं? मग ती काय कुराण वाचून दाखवा, तुम्ही कुराण वाचून दाखवा असं त्यांना सांगितलं। तर आता ही संपूर्ण भयावह परिस्थिती आहे। आता अशीच परिस्थिती तुम्ही आता असताना होती का? तुम्हाला एवढी आता तिकडे परिस्थिती नव्हती, सगळं व्यवस्थित सुरळीत चालू होतं, पण शिंदे साहेबांनी आमच्या फ्लाईटची व्यवस्था केली, त्यामुळे आम्ही परत आलो। खरं तर हे तुम्ही ज्या विमानाने आलात, खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला विमानतळावरती सुद्धा भेटले, त्यावेळेस कसा अनुभव झाला? मस्तच एकदम, आणि त्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांना आभार बोलायचे आहेत। आणि त्यांनी ही सेवा आम्हाला दिली ताबडतोब एवढ्या तातडीने, म्हणून आम्ही आज सुखरूप आमच्या मुलांमध्ये येऊ शकलो। खाण्यापिण्याची आबाद नाही झाली, तिथे चहा वगैरे फ्री होता, जेवण फ्री होतं, सगळे ते स्वतः आम्हाला भेटायला आले, त्याच्यामुळे थँक्यू बोलायचं। आता तुमच्या टुरिस्ट ग्रुप मधले सगळेच लोक परतले आहेत? आले सगळे 35 सगळ्या शिंदे साहेबांनी व्यवस्था केली आणि आम्ही सुखरूप पोहोचलो इकडे। त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, काही असं दाखवून दिलं नाही की आमची आबाद कसली झाली नाही, कसलीच नाही, खाण्याची नाही। आमचं किचन पण आमच्या बरोबर होतं, त्याच्यामुळे आम्हाला वेळेत सगळं मिळत होतं। तर भयावह परिस्थिती या सर्व पर्यटकांनी मांडलेली आहे। त्या पर्यटकांनी आपली आपबीती सांगितली, कारण की पनवेलमधले दीपक देसले जे मृत्युमुखी पडलेत या सगळ्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात, त्यांच्यासोबतच हे सर्व पर्यटक होते। मात्र थोड्या वेळाची चुकामुक झाली, नाहीतर हे पर्यटक देखील त्या संपूर्ण दहशतवादी हल्ल्यामध्ये गेले असते, अशी परिस्थिती जी आहे ती होती। परंतु सुदैवाने वेळ देव त्यांच्यासोबत होते, त्यामुळे अशी कोणतीही घटना त्यांच्याबरोबर झालेली नाही। हे सर्वच कुटुंब जे आहे ते भयावह आणि शोकाकुल परिस्थितीमध्ये आहे, कारण की त्यांच्या सोबत 4 दिवसांच्या अगोदर असणारे दीपक देसले हे त्यांच्यासोबत आता नाहीये, त्यामुळे त्यांच्या डोळ्यात देखील अश्रू जे आहेत ते दाटून आलेले आहेत। त्यांच्या आठवणी
जे आहेत दीपक देसले यांच्या हे पर्यटक सांगताना पाहायला मिळतात. दीपक देसले अत्यंत चांगले मनमिळावू असे गृहस्थ होते, परंतु आम्ही त्यांना गमावलं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला धीर दिला, आधार दिला. त्यांच्या आधारामुळेच आम्ही या ठिकाणी मुंबईमध्ये पुन्हा परतलोय असं या सर्व पर्यटकांचं जे आहे ते म्हणणं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वच काश्मीरच्या विशेष विमानाने जे मुंबई विमानतळावर दाखल झालेले जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी आपल्याला आलेल्याच असल्या पाहायला मिळतंय. काही पर्यटक हे पुण्याचे आहेत, ठाण्याचे आहेत. हे सर्वच पर्यटक जे आहेत ते आता बसेसमधनं आपापल्या ठिकाणी जाणार आहेत. बसेसची व्यवस्था जी आहे ती या सर्व पर्यटकांना केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते शिवसेनेकडनं. आणि शिवसेनेचे सचिव संजय मोरे जे आहेत ते या सर्व पर्यटकांना घेण्याकरता विमानतळावरती या ठिकाणी आलेले होते. आणि हे सर्वच पर्यटक जे आहेत ते या बसेसमधनं आता या ठिकाणी जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवसेनेकडनं या संपूर्ण विशेष व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण काही बसेसमध्ये असलेल्या आतमधल्या पर्यटकांशी बातचीत करणार आहोत. त्यांनी कसा हा संपूर्ण थरार अनुभवला आहे तो देखील आपण या सगळ्या पर्यटकांकडनं जाणून घेणार आहोत. आमदार मुर्जी पटेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबतच सचिव संजय मोरे देखील या ठिकाणी आहेत. आणि प्रत्येक पर्यटक जो आहे तो आपला थरारक अनुभव जो आहे काश्मीरचा तो आपल्याला या ठिकाणी बोलताना पाहायला मिळणार आहे. कारण की हे सर्वच नागरिक जे आहेत ते ठिकाणी अडकलेले होते. खरं तर तुम्ही काश्मीरमध्ये अडकलेला होता. तुम्ही कधी अडकलात आणि तुम्ही कोणत्या ग्रुपमधनं गेलेला? परवा आम्ही आमच्या पुण्याच्याच ग्रुपमधनं गेलो होतो. पण आम्ही शिंदे साहेबांनी काल पण आले होते हॉटेलवर आणि आज पण विमानतळावर आले होते. खरं तर आतापर्यंत अजून किती पर्यटक त्या ठिकाणी अडकलेत का महाराष्ट्र? आता आहे बरेच आहेत, पण आता आम्ही तर पुण्यावाले 38 लोक होतो. शिवसेनेकडनं ही संपूर्ण व्यवस्था झाली. शिवसेनेचे आमदार या ठिकाणी आले, उपमुख्यमंत्री तुमच्या सोबत होते. छान आम्हाला कोऑपरेशन फार मिळालं. उपमुख्यमंत्री अजूनपर्यंत आम्ही पाहिले नाही की ह्या ग्राउंड लेवलला येऊन त्यांनी काम केलं. काल संध्याकाळी बी हॉटेलमध्ये आमच्या आले होते आणि आज सकाळी एअरपोर्टलाही त्यांनी माणसं लावली होती आणि बसायची व्यवस्था केली, आम्हाला खाण्याची व्यवस्था केली होती. तर त्यामुळे असं उपमुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही. खूपच छान. आपण इतर देखील प्रवासी आहेत, इतर प्रवाशांशी देखील आपण बातचीत करणार आहोत. ज्यावेळेस ही घटना झाली गोळीबारीची पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला झाला होता, आपण कुठे होतात आणि आपलं टुरिस्ट ग्रुप कोणता आहे आणि तुमच्या टुरिस्ट ग्रुपमधनं कोणी मृत्युमुखी पाहिलं का? जे 6 लोक महाराष्ट्रातली मृत्युमुखी पाहिले. आमचा चंद्रमा हॉलिडेज ग्रुप आहे पुण्याचा आणि आम्ही 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरती होतो तिथून. आणि तिथे आम्हाला जेव्हा थांबवलं तिथून आम्हाला पुन्हा त्यांनी 5 ते 6 तासानंतर रिटर्न पाठवलं. मग त्यानंतर मग जी भीती होती ती मात्र वाढत गेली मग प्रचंड. खरं तर धर्म विचारून मारला गेला अशी सांगण्यात येत आहे. खरं तर हे घडलं का? म्हणजे कलमा पडायला लावलं, धर्म विचारलं गेलं. धर्म विचारला गेला ही गोष्ट अगदी खरी आहे. धर्म विचारला गेला ही गोष्ट अगदी खरी आहे, त्याच्यात नो डाऊट. तर असल्या लोकांना तिथे पण स्थान नाही मिळालं पाहिजे, भारतात पण स्थान नाही मिळालं पाहिजे. असल्या प्रवृत्तींना भारतातून हद्दपार झाले पाहिजे ते लोक. खरं तर तुमच्या ग्रुपमधले सर्वच लोक आता सुखरूप आहेत का? इथे मुंबईमध्ये परतले? हो, मुंबईत परतलेत. आणि शिंदे साहेब जेव्हा रात्री आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की पुण्याला सुखरूप तुम्हाला पोहोचवलं जाईल. आणि आज जेव्हा विमानतळावरती ते आले त्यावेळेस जेव्हा महिला समोर आल्या तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं, हो मला माहिती आहे तुम्ही पुण्याचे आहात, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला घरापर्यंत पोहोचवणार आहे विमान. खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिलेला घरापर्यंत पोहोचवण्याचा. तुम्हाला काय अनुभव आला? खरं तर थरारक अनुभव होता. त्या सरांनी मला बघितल्यानंतरच त्यांनी सांगितलं की तुम्हाला पुण्यापर्यंत असो. आणि अनुभव म्हणजे आज का तिथे भयंकर भीती वाटली. आम्ही एक रात्र खूप विचित्र अवस्थेत काढली. तर अनेक थरारक अनुभव जे आहेत ते या सर्व पर्यटकांचे आहेत. काही वृद्ध पर्यटक देखील या ठिकाणी आहेत. काही वृद्ध आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काका, काश्मीरमधला जो काही भ्याड दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेस पहलगामच्या आसपासच्या ठिकाणी तुम्ही होता?
पहलगावपासून साधारणपणे 25 किलोमीटर आम्ही होतो. आम्ही मुक्कामी पहलगावलाच चाललो होतो. पहलगावचा आमचा प्रोग्राम होता, पण काहीच कल्पना नसल्यामुळे सगळ्या गाड्या बाहेर थांबवल्या होत्या आणि आतमध्ये काय म्हटलं ठीक आहे काही असेल थोडं छोटं मोठं झालं असेल. आम्ही संध्याकाळी 8 वाजेपर्यंत वाट बघितली. खरं तर सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणची पहलगामची व्यवस्थित होती का, ज्या पद्धतीने तुम्ही सगळेजण गेला? ते जिथे घडलं ना त्याच्या जवळपासचं काय आहे ते आम्हाला नाही सांगता येणार, टू बी फ्रँक. कारण हे रस्त्यावरनं तर खूप जात होते सगळे, म्हणजे गाड्या CRIC सुरक्षा दलाचे वगैरे होते, पण ऍक्च्युअल तिथे काय तेव्हा आम्ही नव्हतो तिकडे. तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्या ठिकाणी नव्हतो. इतर देखील काही पर्यटक आपल्या बरोबर आहेत, आपण बोलणार आहोत. काकी तुम्ही कुठून आहात? महाराष्ट्रातून? पुण्याहून. आणि कधी गेलेलात तुम्ही पहलगामला? कोथरूडला. हे आताच 2-3 दिवसापूर्वीच. कोणता टुरिस्ट कंपनी? हे चंद्रमा कंपनी. हे चांगली देतील इंटरव्ह्यू, त्यांच्याकडनं घ्या. चंद्रमा मधनच गेलो होतो. खरं तर काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. कोणत्या टुरिस्ट कंपनीकडनं तुम्ही गेलेलात आणि कधी गेलेलात? चंद्रमा आणि मैत्री असे 2 ग्रुपचं एकत्र मिळून होतं आणि साधारणतः 19-20च्या आसपास आम्ही इथनं गेलो होतो आणि तिथं 2-3 दिवस आम्ही बाकी फिरलो सुद्धा. आम्ही ज्या दिवशी पहलगामला घडलं त्यावेळेस 7-8 किलोमीटर अलीकडे होतो आम्ही. ती घटना घडल्यानंतर आर्मीने आम्हाला लगेच थांबवलं. त्यांनी सांगितलं तिकडनं रिटर्न. म्हणजे त्या एरियापासून सगळ्यात पहिलं त्यांची प्रायोरिटी होती की सगळ्या सिव्हिलियन्सना बाहेर काढणं, तर ती प्रायोरिटी होती. सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी होती का ज्या दिवशी तुम्ही पहलगाम नाही तर आजूबाजूच्या परिसरामध्ये होता, तिथं आर्मीची पोलीस किंवा बाकीचे लोक होते? आम्हाला काही डिस्टन्सवर आम्हाला आर्मी अशीही दिसत होती, म्हणजे जेव्हा ही घटना घडली नव्हती तेव्हा सुद्धा. आणि घटना घडल्यानंतर तर म्हणजे छावणीचं स्वरूप आलं होतं त्याला. आणि आर्मी ही असं म्हणजे कुठं अगदी आडवत नव्हते. हे जर आहे टुरिस्ट आहे तर सगळी अंदाज वगैरे. ग्रुपची काही लोक पहलगामला ज्या दिवशी हल्ला झाला त्यावेळेस अडकलेली? नाही. आमचे पूर्णच्या पूर्ण ग्रुप होता तो साधारणतः 8-9 किलोमीटर 10 किलोमीटर अलीकडे होता आणि ही घटना घडली त्यावेळेस आम्ही जेवण करत होतो. त्यानंतर आम्ही ऍक्च्युली जाणार होतो, पण मग आर्मी त्या स्पॉटला आले आणि त्यांनी आम्हाला इमिजिएटली रिटर्न व्हायला सांगितलं. खरं तर मग काही संकटांचा सामना करावा लागला का तिथे तुम्हाला? भीतीचं वातावरण होतं, कन्फ्युजनचं वातावरण होतं, पण असं डायरेक्ट ह्या गोष्टी काही घडल्या नाही आमच्याबरोबर. आम्हाला थोडीशी अडचण झाली पहिल्या दिवशी, कारण की काही इन्फॉर्मेशन क्लिअर नव्हती सुरुवातीला आमच्याकडं. पण नंतर आम्हाला काही कॉन्टॅक्ट्स मिळाले, आपले काही इमर्जन्सी नंबर्स पण पब्लिश झाले. त्यांच्यानंतर आम्ही कोऑर्डिनेट केलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर. त्यांची जी माणसं आहेत त्यांच्याबरोबरही आमचा संवाद झाला आणि त्याच्यानंतर काही गोष्टी क्लिअर होत गेल्या, कसं डायरेक्शन्स आहेत ते कळायला लागला. आणि मग त्यांची माणसंही आली, प्रत्यक्ष आमच्याकडनं इन्फॉर्मेशन मागवली प्रत्येक टुरिस्टची वगैरे. स्वतः काल उपमुख्यमंत्री साहेब आले होते, आज सकाळी परत ते एअरपोर्टला आले. त्यांनी अगदी प्रत्येकाची व्यवस्थित विचारपूस केली, लहान मुलं, मोठी माणसं, म्हातारी माणसं सगळ्यांची व्यवस्थित चौकशी केली आणि सगळ्यांना आश्वासन दिलं की तुम्हाला सुरक्षित घरी पोहोचवणार, आणि त्यांनी पोहोचवलं. खरं तर धर्म विचारून मारला गेला असं म्हटलं जातं, यामध्ये किती तथ्य आहे? कारण की वस्तुस्थिती आहे की हे मी सगळं ऐकलेलं आहे, हे मी पाहिलेलं नाहीये, पण सोशल मीडिया आणि बाकीच्या गोष्टीमधनं आलेलं हे असंच दिसतंय, पण हे प्रत्यक्ष आम्ही पाहिलेलं नाहीये. खरं तर अजून देखील काही पर्यटक आहेत, महिला पर्यटक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुम्ही कधी गेलेलात? आम्ही 17 तारखेला गेलो होतो. आमचं 2 दिवस फिरणं जाऊन आम्ही आता पहलगामला पोहोचणारच होतो. अर्धा तासाचा कालावधी होता, तेव्हाच आम्हाला कळलं अर्धा तास आधी की असा प्रॉब्लेम तिथे झालेला आहे. पण लष्कर खूप होते, आर्मी खूप होती तिथं, त्यामुळे आमच्या गाड्या मध्यवर थांबवल्या गेल्या, पण आमची सोय उत्तमरित्या झाली. सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी होती का? व्यवस्था होती सर, सुरक्षा व्यवस्था तिथलं गव्हर्नमेंट प्रत्येक स्पॉटला तिथं सुरक्षा व्यवस्था आहे, पण ते स्वतः पोलिसच्या ड्रेसमध्ये आले आणि थोडे लांब होते, त्याच्यामुळे लक्षात आलं नाही हे नेमकं कोण आहेत. तिथलं गव्हर्नमेंट पण सर खूप हेल्पफुल आहे आणि आपलं गव्हर्नमेंटचा प्रश्नच नाही. सर लगेच काल 11:30 वाजता पोहोचून मिटिंग घेतली. लाडक्या बहिणींची काळजी, इव्हन लाडक्या भावांची काळजी सुद्धा सरांनी घेतली. खरं तर महिलांच्या या संपूर्ण प्रतिक्रिया आहेत की लाडक्या बहिणींची आणि लाडक्या भावांची काळजी उपमुख्यमंत्र्यांनी घेतली म्हणून. तुम्ही कुठून आहात पर्यटक म्हणून? पुण्यातून. नाव काय आपलं आणि कधी तुम्ही गेले? छाया पाटील, मैत्री टूर्स. माझा ग्रुप, आम्ही माझी बिझनेस पार्टनर आणि मी, आम्ही असं हा ग्रुप घेऊन गेलेलो आहे की 40 लोकांचा, ज्याच्यात छोटी मुलं पण, ज्येष्ठ नागरिक पण, असे सगळे होते. आमचे पहिले 3 दिवस तर छान झालं, सोनमर्ग, गुलमर्ग, पण पहलगामकडे जाताना ही घटना पुढे घडल्यामुळे आम्हाला तिथे 3 वाजेपासून अडवून ठेवलं, पुढे सोडत नव्हती मिलिटरी. तिकडे तो ग्रुप मधलं कुणी त्या पहलगाम मधलं पोहोचलं नव्हतं. आम्ही पोहोचणार होतो
एक अर्ध्या तासात पोहोचणार होतो, पण आधीच अडवलं, कारण ती घटना घडली 1:30 वाजता, कारण आम्ही 3 वाजेपर्यंत तिथपर्यंत पोहोचलो होतो. तिथून पुढे काही मिनिट तिचं वातावरण होतं, तुम्हालाही भीती वाटली? अर्थात भीती वाटलीच ना, कारण फायरिंग झालंय हे म्हटल्यावर कोण कुठे आहेत कसे आहेत ही भीती होतीच. आम्ही गाडीतच बसून राहिलो आणि मग नंतर सगळ्या लोकांची जवळच सोय केली रात्रभर राहण्यासाठीची, आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही श्रीनगरला आमच्या हॉटेलला परत आलो. दहशतीचं वातावरण तर जरूर होतं सर. जशा बातम्या यायला लागल्या तशी मनातलं दडपण भीती आणखी वाटायला लागली, आणि मिलिटरीच्या गाड्या जितक्या येत होत्या त्यावरून कळलं की खूप मोठ्या प्रमाणावर काहीतरी झालंय. असं किरकोळ आहे असं वाटलं नाही, नंतर ती मोठी घटना आहे असं जशा बातम्या यायला लागल्या तसं कळायला लागलं. पण शिंदे साहेब आले हॉटेलवरती, भेटले, सगळ्यांना दिलासा दिला, आमची परत येण्याची सोय केली. इव्हन मी त्यांना म्हटले की आम्हाला पुण्यापर्यंत जाण्याची सोय करा सर, मग त्यांनी पुण्यापर्यंत जाण्यासाठी परत बसची पण व्यवस्था केली. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. खरं तर प्रत्येक नागरिक आपला अनुभव जो आहे तो या ठिकाणी सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि वेगवेगळे अनुभव या सगळ्या नागरिकांचे या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही नागरिक आहेत आपल्यासोबत जे अरे यार आवाज गेला 2 मिनिटं. सेल फुल आहे बघ 91%. आम्ही पहलगामपेक्षा एक 10 किलोमीटर अलीकडे थांबवलो होतो. आम्हाला थांबवलं गेलं पोलिसांकडनं आणि आर्मीवाल्याकडनं. ज्यावेळेस आम्ही तिथे थांबलो त्यावेळेस आम्ही बघितलं की गाड्या एकावर एक गाड्या चालल्या होत्या. कमीत कमी 20-25 ॲम्ब्युलन्स गेल्या आमच्या समोरून. होऊ शकतं दुसऱ्या रस्त्याने गाड्यांनी त्यांच्या गाड्या गेल्या असतील, आणि 100 आर्मीवाल्यांच्या गाड्या गेल्या विथ म्हणजे फुल्ली लोडेड सर्व गोष्टीने. तर आम्हाला कळालं की काहीतरी मोठं भीतीचं वातावरण होतं का? तुम्हाला भीती वाटलेली का? भीती वाटत होती. ज्यावेळेस आम्हाला थोडं मीडियाकडनं कळालं की असं असं झालं, तिथे अटॅक झाला पर्यटकावर, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की असं असं काहीतरी झालंय. पण दिस इज व्हेरी हाय लेवल क्रुएलिटी, आणि आपण मोदी साहेब त्याचा बदला घेतील आणि मोठी सर्जिकल स्ट्राईक होईल, आणि त्यावेळेस आपण गप्प बसायचं. तर सर्जिकल स्ट्राईक होईल असा विश्वास जो आहे तो या ठिकाणी पर्यटक जे आहेत काश्मीरमधनं आलेले ते आशा व्यक्त करतात. परंतु ही संपूर्ण बस जी आहे ती आता सर्व काश्मीरमधल्या सुखरूप मुंबईत पोहोचलेल्या पर्यटकांना घेऊन पुण्याच्या दिशेने जाणार आहे, कारण की पुण्यातले हे सगळे पुण्यातले हे सगळे पर्यटक आहेत, रहिवासी आहेत, हे सर्व आता मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन या सर्वच नागरिकांना जे आहे ते मुंबईमध्ये सुखरूप आणलेलं आहे, काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांना. आणि आता ही थोड्याच वेळात बस जी आहे ती पुण्याकडे निघणार असल्याचं पाहायला मिळतं. प्रत्येक जण आपला थरारक अनुभव जो आहे तो पर्यटक सांगताना पाहायला मिळतोय, कारण की हे पर्यटक जरी पहलगाममध्ये नसले तरी पहलगामच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये संपूर्ण आर्मीने ताबा घेतलेला होता, आणि त्यानंतर त्यांना आलेला संपूर्ण कठीण प्रसंग जो आहे तो या ठिकाणी हे पर्यटक जे आहेत ते सांगताना आपल्यासोबत पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष मोरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई.